ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की आज आहे रामदास नवमी. रामदास स्वामी यांचा जन्म श्री क्षेत्र जाम समर्थ या गावी जालना जिल्ह्यामध्ये 1530 मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस रामजन्माच्या शुभमुहूर्तावर मध्यान्ही झाला. ठोसरांचे घराणे सूर्य उपासक होते. नारायण 7 वर्षाचा असतानाच वडील सूर्याजी पंतांचे हे निधन झाले. इतरांहून नारायण हा इतरांहून वेगळा होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसे खोडकर देखील होता. हाती घेतलेले काम तडीस न्यायचे असा त्याचा बाणा होता. केवळ निरीक्षणानेच नारायणाने अनेक गोष्टी शिकल्या. एकदा एक सरकारी अधिकारी सूर्याजी पंताकडे तपासणीसाठी आला असता. सूर्याजी पंत सदन होते. व्यवसायाने ते ग्रामाधिपती होते, पण राहणीमान साधे असल्यामुळे घरात उंच बैठक नव्हती. त्यामुळे त्या अधिकाऱ्याला सगळे काम घरी बसून करावे लागायचे. सूर्याजी पंतांचे काम उत्तम होते, मात्र अधिकाऱ्याने जाताना एक शेरा मारला की एवढे मोठे अधिकारी पण यांच्या घरात बसायला साधी बैठक देखील नाही. या शेरबाजीमुळे नारायणाचा स्वाभिमान अगदीच दुखावला. त्याने आपले 7-8 मित्र गोळा केले. लाकडी फळ्या, दगड, विटा, माती हे साहित्य घेऊन आले आणि रात्रीतून मित्राच्या साहाय्याने उंच बैठक तयार केली. एवढेच नव्हे तर अधिकाऱ्याला पुन्हा घरी बोलवून बैठक देखील दाखवली. त्या अधिकाऱ्याने नारायणाचे तोंड भरून कौतुक केले. नारायणाच्या बाळपणाची आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे, ती म्हणजे एकदा तो लपून बसला, काही केल्या सापडेना. अखेर एकदा फडताळात सापडला. काय करीत होता असे जेव्हा आईने विचारले तेव्हा तो आईला म्हणाला, आई, चिंता करीतो विश्वासची, असे उत्तर नारायणाने दिले. पुढे तेथून पायी चालत त्यांची साधना अशी होती की पायी चालत चालत पंचवटीमध्ये येऊन रामदासांनी रामाचे दर्शन घेतले आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. वयाच्या 12व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ यांनी 12 वर्ष तपश्चर्या करीत होते. ही 12 वर्ष म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांची विद्यार्थी दशाच होती. विद्यार्थ्यांची दिनचर्या कशी असावी याचा एक आदर्श समर्थांनी प्रस्थापित केला. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असताना करून घेतला. हनुमंताची मूर्ती सोन्याची की शेणाची, नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी आपले नाव समर्थ रामदास धारण केले. टाकळी येथे त्यांनी 1621 ते 1633 असे 12 वर्ष ते राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीचीच निवड करण्यामागील येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकरावरील घळ किंवा गुहा येथे असलेल्या एकांत हेच कारण होते. या तपसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून रोज 1200 सूर्यनमस्कार घालत असे. सूर्योदयापासून मध्यान्हापर्यंत नदीच्या डोहात छाती इतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुनरुच्चारण ते करत असे. 2 तास गायत्री मंत्राचा तर 4 तास श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा ते जप करत असे. म्हणजे 6 तास नामस्मरण त्यांना घडत असे. रामदासांनी रामनामाचे 13 कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभू श्रीराम हे त्यांचे सद्गुरू झाले. दुपारी केवळ 5 घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य ते दाखवत असत. त्यातील भाग पशुपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग ते ग्रहण करत असे. समर्थ दुपारी 2 तास मंदिरात श्रवण साधना करत आणि नंतर 2 तास ग्रंथांचा अभ्यास करत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्र यांचा सखोल अभ्यास केला आणि रामायणाची रचना केली. त्यांच्या साधकावस्थेमध्ये त्यांनी आवर्तने श्रीरामांची प्रार्थना केली. करुणाष्टके होत. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तिन्ही गोष्टी समर्थांच्या जीवनात पक्के स्थान होते. त्यांच्या जीवनातील 12 वर्ष अत्यंत कडकडीत उपासनेत व्यतीत झाली.
12 वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. त्यावेळी समर्थांचे वय 24 वर्षाचे होते. समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंतांची मूर्ती स्थापन केली. ही मूर्ती सोन्याची की शेणाची यावरून एक गमतीदार घटना घडली. टाकळी जवळच्या रानात गुरे चरायला 2 गुरख्याची पोरे यायची. त्यातील एक जण म्हणाले की हनुमंताची मूर्ती सोन्याची आहे, तर दुसरा मुलगा म्हणाला की मूर्ती शेणाची आहे. दोघांनीही मूर्ती पाहिली होती, त्यामुळे दोघेही आपला मुद्दा सोडायला तयार नव्हते. अखेर त्यांनी पैंज लावली. दोघांनी मंदिरात जाऊन मूर्ती पाहायची. त्याचे म्हणणे खोटे असेल त्याने आपल्या गायी दुसऱ्याला देऊन टाकायच्या. दोघेही जण मंदिरात आले. मूर्ती सोन्याची असे म्हणणाऱ्याने लाकडाच्या एका तुकड्याने हनुमंताची शेपटी थोडी खरवडली, तेव्हा ती सोन्यासारखी चमकू लागली. पण आता आपल्या सर्व गायी देऊन टाकाव्या लागणार म्हणून दुसरा मुलगा रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून समर्थ मंदिरात आले. समर्थ त्या दोघांना म्हणाले, तुम्ही दोघेही बरोबर आहात. मूर्ती गायीच्या शेणाची आहे आणि शास्त्र सांगते गायीच्या शेणात लक्ष्मीचा वास आहे. गायीच्या शेणखतामुळे शेतात सोन्यासारखे पीक येते. या दृष्टीने विचार केलास मूर्ती सोन्याची देखील आहे. तो मुलगा रडत होता. त्याचा चेहरा फुलला. दोघे जण आनंदाने आपापल्या गायी घरी घेऊन गेले. वयाच्या 36व्या वर्षी रामदास स्वामी महाराष्ट्रात परत आले आणि वयाच्या 24व्या वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या. त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच रानूबाईंना दिसू लागले. तिने विचारले, नारायणा, अरे तप करून कोणते भूत वश केलेस का बाबा? त्यावेळी समर्थांनी एक अभंग रचून संपूर्ण रामचरित्र आईला ऐकवले. समर्थ 4 महिने जांभला राहिले. त्यांनी आपल्या आईला कपिल गीता आध्यात्मिक ग्रंथ देखील समजावून सांगितले. तसेच आईला चर्मचक्षुबरोबर ज्ञानचक्षुही दिले. कराडजवळ शहापूर नामक छोट्याशा गावात बाजीपंत कुलकर्णी आणि सीताबाई कुलकर्णी हे दाम्पत्य राहत होते. सीताबाईची अशी विचित्र कल्पना होती की रामनाम हे अंतकाळीच घ्यायचे असते. मुखी संसारात अथवा गजबजलेल्या घरात माणसाने रामनाम घेऊ नये. एकदा समर्थ त्यांच्या दारात भिक्षेसाठी आले. भिक्षा मागताना समर्थांनी रामनामाचा उच्चार केला. त्यामुळे सतीबाई समर्थावर कराडल्या आणि म्हणाल्या, ए बाबा, भरल्या घरात रामाचे नाव घेऊ नकोस. समर्थ मृदू शब्दात म्हणाले, आई, रामाच्या नावाने भरल्या घराची शोभा वाढते. सतीबाईंना समर्थांचा उपदेश आवडला नाही. त्यांनी समर्थांना भिक्षा मिळणार नाही म्हणून सांगितले. दुसऱ्या दिवशी समर्थ पुन्हा भिक्षेला आले. पुन्हा समर्थांनी रामनाम घेण्यावरून त्यांनी फटकारले. 8 दिवस हा प्रकार रोज घडत होता. 9व्या दिवशी सतीबाई उदास चेहऱ्याने बाहेर आल्या. त्याचे पती बीजाबंत याचा काही अपराध नसताना त्यांना यवन अधिकाऱ्याने पकडून नेले होते. त्या समर्थांना म्हणाल्या, तुमच्या रामनामामुळे ही अशुभ घटना घडली. समर्थ अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाले, आजपासून 11 दिवसांच्या आत तुमचे पती परत येतील. पती परत आल्यास रामनाम घेण्याचे आश्वासन सतीबाईंनी समर्थांना दिले. यवनांची चाकरी करणारे अनेक हिंदू अधिकारी समर्थांचे शिष्य होते. समर्थांनी त्यांच्याकडून बाजीपंतांची सुटका करावली. रामदास स्वामींच्या शिष्यमंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होते. समर्थांचे एक वैशिष्ट्य होते की समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजावत असे. समर्थांची उपदेशाची भाषा ही अत्यंत साधी आणि सोपी होती. एकदा धोंडीबा नावाच्या शिष्याने समर्थांना विचारले, महाराज, माझ्या मनाची उन्मनी अवस्था कशी होईल? समर्थांनी त्याला त्याच्या भाषेत उत्तर दिले, मनाचे ऐकू नकोस, म्हणजे तुला हवे तसे होईल. धोंडीबाने ते ऐकले आणि समर्थांचा निरोप घेऊन तो घरी गेला. आपण आता घरी जावे असे त्याच्या मनात आले, पण समर्थांनी तर सांगितले की मनाचे ऐकू नको, म्हणून त्याने घरी जायचे नाही असे ठरवले. मनात जायचे आले, पण रानात जावे असे त्याच्या मनात आले, पण मनाचे ऐकायचे नाही असे सांगितले. धोंडीबाच्या लक्षात आले की मनास परस्पर विरोधी विचार येत राहतात. अशा वेळी काय करावे? एकदा
वाटते घरी जावे, एकदा वाटते घरी जाऊ नये, मग मनाचे ऐकायचे की नाही म्हणजे काय? धोंडीबाच्या लक्षात आले की मनात सतत विचार येत राहतात, ते ऐकायचे नाहीत. म्हणून धोंडीबाने श्रीराम जय राम जय जय राम हा जप सुरू केला आणि मनातल्या मनात तो जप करत राहिला. असे प्रकार मनात विचार येऊ नये म्हणून तो 72 तास जप करत राहिला. 72 तासानंतर त्याच्या मनाची उन्मनी अवस्था झाली. अगदी सोप्या शब्दात समर्थांनी उपदेश केला आणि अत्यंत श्रद्धेने धोंडीबाने ते ऐकले आणि त्याचे भले झाले. समर्थांची शिकवण ही व्यावहारिक शहाणपणाची आणि सावधानतेची, आत्मविश्वास उत्पन्न करणारी, रोखठोक आणि राजकारणी स्वरूपाचीही होती. एका दृष्टीने समर्थांच्या शिकवणीचे सार केवळ काही शब्दात सांगता येते. कर्म, उपासना, ज्ञान, विवेक, भक्ती, प्रयत्न व सावधानता समर्थांनी राष्ट्र उभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले, तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमात्मा, विवेक या गोष्टींवर देखील त्यांनी भर दिला. कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची, वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनात ते म्हणतात, दिसा माझी नाही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन. प्रपंच सोडून जर परमात्मा केला तर केवळ आत्मोन्नती होईल, परंतु प्रपंच करून जर परमात्मा केला तर राष्ट्र उन्नती होईल. म्हणून रामदास स्वामी म्हणतात, प्रपंची जे सावधान तोची परमात्मा करील जाण, प्रपंची जो अप्रणाम तो परमात्मा ती खोटा. याविषयी गाणे कसे असावे हे सांगताना समर्थ रामदास लिहितात, बाळके श्वासपदे पक्षी लोभती वेदती मनी, चित्त निश्चित होतही धन्य ते गायनी कळा. मराठी भाषेचा अभिमानही समर्थ व्यक्त करतात. समर्थ लिहितात, एक म्हणजे मराठी काय ते या भल्याशी ऐको नये, ती मूर्ख नेनती सोय अर्थान्वयाची. लोहाची मांदूस केली, नाना रत्ने साठविली, ती अभाग्याने त्यागिली, लोखंड म्हणून तैसी भाषा प्राकृत. समर्थ रामदास आपल्या शिष्यांना सांगत की ज्याला पोती लावायला विलंब झाला त्याची निर्व्यसना करताना समर्थ म्हणत असेत की याने दासबोध वाचला नाही, केवळ गंधफुले वाहून पुजला. त्यावेळी समर्थांचे शिष्यांना सांगणे होते की जो कोणी दासबोध ग्रंथाचे वाचन करेल, तो ग्रंथ नीट समजावून घेईल आणि त्यानुसार आचरण करेल, अशा माणसाला मोक्ष मिळेल. त्यासाठी वेगळा गुरु करण्याची गरज नाही, ग्रंथ हेच गुरु होतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. धन्यवाद.